नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रिप्टो ट्रेडिंग करण्यासाठी डेल्टा एक्सचेंजच्या ॲपचा कसा वापर करायचा आहे, ॲप कशी वापरायची, ट्रेड कसा घ्यायचा, सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओ डिस्कशन करणार आहोत। व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सगळा यूज समजेल, ठीक आहे। आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका। आणि जर तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग बेसिकचा व्हिडिओ पाहिला नसेल, आपल्या चॅनलवर जा, लेटेस्टचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की क्रिप्टो ट्रेडिंग काय आहे, कशा प्रकारे काम केलं जातं, लीगल आहे की नाही, आपण करू शकतो की नाही, ठीक आहे। तर त्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा। चला आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीन। चला तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आपण बघूयात डेल्टा एक्सचेंजला कशा प्रकारे यूज करायचंय। सुरुवातीला आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअरवर। प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर आपल्याला डेल्टा एक्सचेंज इथे काय करायचंय, सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे हे ॲप दिसत आहे, ठीक आहे, तर हे आपल्याला काय करायचंय, डाउनलोड करायचंय। डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला त्याला ओपन करायचं आहे, ठीक आहे। तुम्ही अकाउंट ओपन केल्यानंतर हे ॲप डाउनलोड करायचंय। त्यानंतर ओपन केलं। ओपन केल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस इथे पाहायला मिळेल, ठीक आहे। सगळ्यात अगोदर तुम्ही जे वर तुम्हाला हे राऊंड मध्ये दिसत आहे प्रोफाईल, ठीक आहे, तर यावर क्लिक करा। यावर क्लिक केले की तुम्हाला तुमची सगळी डिटेल्स मिळते, जसे की PNL आहे, बँक डिटेल्स आहे, रेफरन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात। युजर ID तुम्हाला वरी पाहायला मिळते। बँक डिटेल्स मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, आधी फंड ॲड करायचं आहे। आपले जे काही मेंबर्स आहेत आपल्याशी कनेक्टेड, त्यांनी सुरुवातीला जर अगदी तुम्हाला काहीच माहिती नसेल तर फक्त 1000 रुपये याच्यामध्ये तुम्ही ॲड करा, सुरुवातीला स्टडी करा, ठीक आहे। त्यानंतर जे ट्रेड्स आहेत जे तुम्ही घेऊ शकताय ते पाहिजे असतील, सगळ्यात आधी जो आपला टेलिग्राम ग्रुप आपण तयार केलेला आहे, ज्यावर आपण फ्री लर्निंग क्रिप्टो बद्दलची आपण शेअर करतोय। नवीन आहे टेलिग्राम सुद्धा, त्यामुळे आपण जे काही ट्रेड घेतलेत, ठीक आहे, स्वतः ते आपण इथे शेअर केलेत आणि सगळी माहिती आपण इथे शेअर केली आहे क्रिप्टो बद्दलची। त्यामुळे हा ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, ठीक आहे। सो याच्यावर जे काही आपण ट्रेड घेऊ लाईव्ह ते आपण इथे शेअर केलेले आहेत। तर आता आपण बघूया ह्या ॲपला कसं आपण यूज करायचं आहे, ठीक आहे। सगळ्यात अगोदर 1000 रुपये समजा तुम्ही ॲड केले तर ते तुम्हाला डॉलरमध्ये दिसतील। 85 रुपीज पर डॉलर जे आहे, रुपीज अमाऊंट आहे याच्यामध्ये, ठीक आहे। तर त्यानुसार तुम्हाला इथे अमाऊंट दिसेल। आता सगळ्यात अगोदर आपल्याला 1-2 याच्यामध्ये काम करायचं आहे नॉर्मली, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं बिटकॉइन झालं, इथर झालं, ETH म्हणजे इथर, ठीक आहे, इथेरियम। त्याच्यानंतर तुम्ही बघाल XRP दिसेल, सोलाना दिसेल, हे काय आहेत, कॉईनचे नावं आहेत। आणि हे जे आपण काम करणार आहोत फ्युचरमध्ये काम करणार आहोत। फ्युचर ऑप्शन जसं आपल्याला माहिती असेल तर फ्युचर ऑप्शनमध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल। तर हे आपण जेव्हा बाय करतोय तेव्हा हे फ्युचर आहे, ठीक आहे। तर फ्युचर्समध्ये आता समजा मला ETH जे आहे ते मला इथे ऑलरेडी खरेदी करायचं आहे, ठीक आहे। सध्या थोडंसं जास्तीला चालू आहे, त्यामुळे आपण याला काय करायचं, आपल्याला बाईंग करायची आहे, ठीक आहे, कारण आपला जो व्ह्यू आहे तो पॉझिटिव्ह आहे। इथरवर क्लिक केलं, मी सगळ्यात आधी होमवर गेला, इथरवर क्लिक केलं, ठीक आहे। बाकीचेही कॉईन आपल्याला पाहायला मिळतील। जर इथून चेंज करायचं असेल तर इथे बघा हे जे दिसतंय यावर आपण इथे क्लिक करणार, ठीक आहे। इथे जर मी क्लिक केलं तर बघा फ्युचर्समध्ये BTC, सोलाना, XRP हे सगळे कॉईन तुम्हाला दिसतील। सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ETH मध्ये, इथेरियम मध्ये, ओके। मग आता इथेरियमची माहिती तुम्हाला इथे सगळी मिळून जाईल, जसे की हे काय आहेत, हे बायर, हे सेलर आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे बाय, इथे सेल म्हणजे शॉर्ट करण्यासाठी, इथे दोन्ही करू शकता, कितीही वेळ होल्ड करू शकता। इथे आपल्याला जी प्राइस दिसत आहे, इथेरियमची प्राइस आहे $1810, ही डॉलरमध्ये अमाऊंट आहे, ही आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण जर इथे बघितलं लिव्हरेज, सगळ्यात इम्पॉर्टंट जेव्हा आपण नवीन असतो, ठीक आहे, तेव्हा लिव्हरेजवर क्लिक करायचंय। नॉर्मली तुम्ही इथे 25x किंवा 50x करा, ठीक आहे, कारण जर तुम्ही इथे 200x 200x जर केलं तर तुमचे स्टॉप लॉस हिट होतील, ऑटोमॅटिक पोझिशन एक्झिट होतात। त्यामुळे लिव्हरेजमध्ये कधी 25 वर क्लिक करा किंवा 50 वर करा आणि सेट टू 25x लिव्हरेज करा, ठीक आहे। त्यानंतर इथून तुम्ही लिमिट, मार्केट दोन्ही घेऊ शकता, लिमिट यूज करा किंवा मार्केट यूज करा। त्यानंतर प्राइस, क्वांटिटी घेताना सगळ्यात इम्पॉर्टंट, क्वांटिटीमध्ये जर तुम्ही इथे बघाल आपल्याला एक लॉट म्हणजे किती, इथर 0.01, म्हणजे तुम्ही जर इथे जर एक लॉट टाकला तर एवढा इथर येईल। म्हणजे जर तुम्ही एक लॉट बाय केला, ठीक आहे, आणि जर समजा इथर
10 पॉईंटने जर समजा वाढलं तर आपल्याला $0.10 फायदा होईल. मग तुम्ही ट्रेड करताना किंवा आपण ट्रेड करताना नॉर्मली आपल्याला काय करायचं, जेव्हा अगदी नवीन असाल तर तुम्ही इथे 3 लॉट 5 लॉट किंवा मॅक्झिमम नवीन असाल तर 10 लॉट, म्हणजे 10 लॉट घेतले आपण. याचा अर्थ इथर जर 10 रुपयाने वाढला तर $1चा फायदा होईल. आणि जर इथर 10 रुपयाने खाली आला, ठीक आहे, खाली आला तर आपल्याला $1चं नुकसान होईल. $1 म्हणजे 85 रुपीज. आणि त्यामुळे आपलं कॅपिटल कमी आहे. 1000 रुपये जर तुम्ही टाकले असतील तर त्यानुसार तुम्ही रिस्क घ्या की आपल्याला किती लॉट घ्यायचे. नवीन असाल तर 5 ते 10 मध्येच काम करायचे, ठीक आहे, 5 ते 10 लॉट. सो इथे आपण आत्ता काय करूया, समजा आपल्याला 1 लॉट घ्यायचंय, आपल्याला याला बाय करायचंय बट थोडंसं खाली आल्यावर, म्हणून आपण एक्झाम्पलसाठी इथे 1 लॉट घेऊया, ठीक आहे. तर 1 लॉट मी क्लिक केलं, खाली ब्रॅकेट ऑर्डर दिसते. इथे जी ब्रॅकेट ऑर्डर आहे ॲड टार्गेट पॉईंट और SL, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही टार्गेट म्हणजे बाय करतानाच तुम्ही टार्गेट लावू शकता आणि स्टॉप लॉस लावू शकता. जसे की आता इथे टार्गेट पॉईंट समजा माझा 1850 आहे, ठीक आहे, आणि इथे स्टॉप लॉस समजा 1780 आहे. सगळ्यात आधी आपण जर बघितलं इकडे मागे जर गेलो तर आपण प्राइस टाकली नाहीये, बाईंग प्राइस समजा 1810, ठीक आहे, 1810ची बाईंग प्राइस आहे. आता तो 14 चालू आहे बट समजा, तर त्यानंतर टार्गेट पॉईंट 1850 आहे, तर तुम्ही एकदाच लावू शकता 1780चा स्टॉप लॉस है ना. मग तुमचं किती हे होऊ शकतं तुम्हाला हे पण दाखवतं इथे. जर इथे बघाल आपण, ठीक आहे, खाली इथे दिसतंय स्टॉप लॉस. जर लॉस झाला तर किती होऊ शकतो, टार्गेट झालं तर प्रॉफिट झालं तर किती होऊ शकतो. प्रॉफिटमधला 0.40 कारण 40 रुपये वाढल्यावर, आणि स्टॉप लॉसमध्ये 0.3 USD म्हणजे डॉलरमध्ये आहे हे, ठीक आहे. तर त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे. आता मी जर 1810 लावलं तर नाही होणार आहे बिकॉज ऑफ 1813 चालू आहे. बट यानुसार आपण इथे खरेदी करू शकतो. आपण इथे जर 1813 टाकलं तर आपली ऑर्डर एक्झिक्यूट होऊ शकते. तर मी बायवर क्लिक करेन, 1 लॉट क्लिक केलं. त्यानंतर आपण इकडे जाणार खाली, ठीक आहे, खाली इकडे पोर्टफोलिओ दिसतोय, पोर्टफोलिओमध्ये जाणार. खाली इकडे चार्ट पण दिसतो, ठीक आहे. तर आपण पोर्टफोलिओवर क्लिक करूया. पोझिशनमध्ये काहीच नाहीये, इथे आपल्याला बॅलन्स दिसेल, ठीक आहे. ऑर्डर्समध्ये जा, तर इथे आपण जी ऑर्डर लावली आहे बघा 1813ची, बरोबर. तर ही जी ऑर्डर लावलेली आहे आपण ती पाहायला मिळते. 1813 गेलं का लगेच ही ऑर्डर पूर्ण होईल. आपण अगोदर ऑलरेडी ऑर्डर लावल्यात जेणेकरून इतर खाली आल्यावर आपल्याला मिळेल, कारण इतर वाढू शकतो. सो त्यामुळे आपण त्याला बाईंग ऑर्डर लावलेली आहे. तर 1813ची ऑर्डर आपली होऊ शकते बिकॉज ऑफ तिथे चालू आहे, ठीक आहे. किंवा जर काही वेळेस तुम्हाला वाटते की मार्केटला बाय करायचे तर तुम्ही इथे मार्केटवर क्लिक करून डायरेक्टली लॉट टाका किती बाय करायचे, त्यानुसार आपला एक्झिट होईल, ठीक आहे. तर थोडा वेळ आपण बघूया. त्यानंतर बिटकॉइन, सेम बिटकॉइनचा चार्ट बघायचा असेल तर खाली चार्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा इथे चार्ट, ठीक आहे. चार्टमध्ये आपल्याला सेम आपण जसा स्टॉकचा वगैरे चार्ट बघतो तेच आपल्याला इथे पाहायला मिळेल, याचा पण चार्ट. मग तुम्ही इथून सगळं सेम आहे चार्ट, 1 आवर 1 डे सगळं करू शकता, ठीक आहे. तर आपण मग पुन्हा समजा इथूनच मला इथरचा चार्ट बघायचा आहे, इथरवर क्लिक केलं आणि तुम्हाला इथे ऑर्डर लावलेल्या पण दिसतात. आणि जेव्हा तुमची ऑर्डर पूर्ण होईल तेव्हा तुमची पोझिशन सुद्धा इथेच दिसेल. आता आपण याला थोडं मोठं करूया, ठीक आहे. जर आपण बघाल तर ही ऑर्डर आपली लावलेली आहे ती आपल्याला इथे दाखवते, 1813ची ऑर्डर. त्यानंतर इथे लावलेली आहे ऑर्डर तर ती आपल्याला दाखवत आहे, ठीक आहे. खाली पण लावलेली आहे. सो हे जर आपण इथूनच डिलीट करू शकतो, इथूनच चेंज करू शकतो. जसं की मला हे 1813ला जे आहे मिळत नाहीये, मी यालाच क्लिक करून याला वरी घेऊन इथे पण बाय करू शकते, 14लाही बाय करू शकते, ठीक आहे. किंवा मला वाटतं थोडं खाली येऊ शकते तर मी याला 12वर पण घेऊन जाऊ शकते. सो सेम. आणि बाय केल्यानंतर सुद्धा आपण इथल्या इथे स्टॉप लॉस टार्गेट चेंज करू शकतो, त्या लाईनला काय हे असं चेक करून, ठीक आहे, चेंज करून. सो याप्रमाणे आपण चार्टवर सगळं करू शकतोय. मागे गेलो सेम आहे शॉर्टला सुद्धा. जेव्हा आपल्याला वाटते की जो इथर आहे तेव्हा डाऊन जाईल तर सेलवर क्लिक करून आपण याला सेल करू शकतोय, ठीक आहे. तर याप्रमाणे ह्या ॲपचा तुम्ही ट्रेडिंगला सुरुवातीला सिंपल याप्रमाणे यूज करू शकता. आपण 1000 रुपये टाकले होते सुरुवातीला. जर P&L आपण जर बघितलं लास्ट 7 डेजचं फक्त, ठीक आहे, तरी पण आपण इथे बघू शकतो आपल्याला इथे P&L वगैरे दिसते, ठीक आहे. तर इथे बघा रिअलाइज्ड
तर इथून हे 7 दिवसाचं आपल्याला पाहायला मिळते. आपण इथून किती दिवसाचं बघू शकतोय, 10 दिवसाचं, 1 महिन्याचं. ठीक आहे, कस्टमाइज करून जर समजा तुम्हाला 15 दिवसाचं पाहायचं किंवा 10 दिवसाचं, समजा इथून आपण 10 दिवस टाकले. ठीक आहे, तर समजा 20 तारीख 21 तारखेपासून, ठीक आहे, एप्रिल, आणि त्यानंतर ठीक आहे एप्रिल 21 आणि एंड डेट, ठीक आहे कुठे गेलं, सो एप्रिल 21 अप्लाय अँड एंड डेट आपल्याला टाकायचं आहे 30 मे. ओके, अप्लाय केलं तर हे 10 दिवसाचं आपल्याला पाहायला मिळेल. 10 दिवसाचं जे काय असेल इथे आपल्याला, तर हे आपल्याला पाहायला मिळेल. तर इथून आपण याला डाउनलोड वगैरे सगळं करू शकतो. ठीक आहे, तर याप्रमाणे सिंपल आहे. फक्त आपल्याला सुरुवातीला याला कमीत कमी 1 महिना, कारण हे जे सगळं डॉलरमध्ये असल्यामुळे आपल्याला समजायला वेळ लागतो है ना. सो त्यासाठी आपण सुरुवातीला कमी याच्यावर करून मग नंतर आपण हळूहळू कॅपिटल यूज करू शकता. आय होप तुम्हाला सिंपल आपल्या याच्यामध्ये डेल्टा एक्सचेंज कसं यूज करायचं समजलं असेल. काही क्वेश्चन असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ठीक आहे, आणि अजून तुम्ही टेलिग्राम आपला जॉईन केला नसेल, पुढचे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला याच्यावर मिळतील. त्यासाठी टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा डायरेक्टली तुम्ही सर्च करा, हे नाव सर्च करा आणि जॉईन करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून नेक्स्ट व्हिडिओ जर पाहिजे असेल, हे चार्ट वगैरे आपण कशा प्रकारे बाय सेलचं हे करायचं ते जर तुम्हाला पाहिजे असेल, स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येऊयात. ठीक आहे, सो धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.